नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, सुरू आहे नवरात्र विशेष भाग आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे लाडके चेहरे या पाहुण्या या मंचावरती आलेले आहेत. सगळ्या महिलांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता येणार आहे स्मिता तांबे यांच्याकडे. नवरात्र उत्सवाची एखादी छानशी आठवण. हर हायनेस अनिता हे नाटक करण्यासाठी मी आले. त्या नाटकाच्या वेळेला माझी खूप तारेवरची कसरत व्हायची. मी पुण्यावरून सकाळी निघायचे, मी इथे तालीम करायचे आणि मी परत रात्री जायचे. सो एकदा काय झालं, मला माझी ट्रेन जी आहे, बरं आता आमची 11 वाजताची तालीम असायची, 10:30-11 वाजताची तालीम असायची. मी निघाले, ट्रेन निघाली आणि डोंबिवलीच्या इथे काहीतरी त्याचं काहीतरी झालं त्या ट्रेनचं, आणि मग मी उतरले. तर मला माहित नव्हतं की डोंबिवलीला ट्रेनमध्ये कसं चढतात, हे मला माहित नव्हतं. तर मी एका बाईला विचारले की मला बसायचं आहे, तर तुम्ही मला सांगा की कुठला करेक्ट डबा असेल जिथे मी बसेन. तर ती म्हणाली, काय नाही, तू उभी राहा इथे, तू आपोआप आता जाशील. असं म्हणाली ती, तू आपोआप आत जाशील. आणि त्या बाई खूप छान होत्या, त्यांनी मला आपोआप आत घातलं. मी आता चढले ना, त्यामुळे उतरण्याचा एक आपल्याला एक कॉन्फिडन्स आलेला आहे. तिने सांगितलं होतं की ही पुढे घे, ही मागे ठेवू नकोस. आणि ती बाई आधीच उतरली होती. दादरला मी जेव्हा उतरले तेव्हा दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये माझे पाय सॅक माझी त्या ह्याला, आणि माझ्या आजूबाजूने वरून कुठून बायका जात आहेत मला काहीही कळत नाहीये. असा करून आवाज आला आणि मला ओरडायचंही कळत नव्हतं, कारण माझी पहिलीच वेळ होती ती. मला माहित नाही कोण होत्या त्या दोन मुली आणि काय त्यांचं काय ते कॉर्डिनेशन होतं. त्यांनी एकीने माझ्या इथे हात घातला, एकीने माझ्या इथे हात घातला, आणि तो नवरात्रीतला दिवस होता, त्यामुळे मी कधीच विसरणार नाही. इथे हात घातला आणि तिने असं तिने असं वर उचलून त्या दोघींनी असं टाकलं मला लिटरली प्लॅटफॉर्मवर, आणि मी अशी बॅग घेऊन पडले. आणि नंतर म्हणाले, काय गे उतरता येत नाही, चढते कशाला ट्रेनमध्ये, असं करून गेले. मला काही कळत नव्हतं की तुम्हाला कसं थँक्स म्हणू, पण त्या माझं थँक्सही रिसीव्ह करायला थांबल्या नाहीत. मला त्या दोन देव्या वाटल्या. वा 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 वा. स्नेहलता, आता तुझ्याकडे येणार आहे. मला तुला ती गोष्ट विचारायची जी मी सगळ्यांना विचारतोय, की चॅलेंज. तू अभिनय क्षेत्रात आहेस, तुला असं कधी चॅलेंज मिळालं होतं का, किंवा तुला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची आणि तिथपर्यंत तू गेलीसच? अभिनय क्षेत्रात म्हणशील तर स्त्री म्हणून चॅलेंज वाटण्यापेक्षा मला स्त्री म्हणून ती माझी ताकद वाटते. कारण मी एक स्त्री असल्यामुळे मी जेवढं करू शकते, म्हणजे ज्या 4 गोष्टी एकत्र हँडल करून मी काम करू शकते, ते एक पुरुष कदाचित ते करताना कमी पडू शकतो, आणि ती माझी ताकद आहे. मला कोणासाठीही नाचायचं नसतं, मला एन्जॉय करायचं असतं. ज्यावेळी मी एन्जॉय केलं तेव्हा मी कमाल नाचले, प्रत्येक वेळी एन्जॉय करून नाचले. मला आवडलं, मला खरंच आवडलं. मी गायत्रीकडे बघितलं, जेव्हा म्हणाली मी कमाल नसते, गायत्रीला विचारलं, ती म्हणे मी किमान. विनोद घेते म्हणून मी विनोद करतात, तर ती म्हणून माझ्या डान्सवर सारखे तुम्ही विनोद करता. एकदा असं झालं होतं की लहान असताना शाळेत जाताना ना, एक व्यक्ती होती जी शाळेतल्या मुलींना शाळेच्या टायमिंगवरती तो माणूस निघायचा नेहमी, आणि तो निघाला की जर का मुलगी या दिशेने चालत असेल आणि तो या दिशेने येत असेल तर तो हळूहळू हळूहळू त्या मुलीच्या जवळ यायचा, तिच्या अंगाला स्पर्श करून जायचा किंवा कपड्यांना चुरगळून जायचा, ज्याने शाळेतल्या मुली घाबरायच्या. आणि हे त्याने माझ्याबरोबरही कित्येकदा केलं होतं, कारण सुरुवातीला मी खूप घाबरले. मी आईला म्हटलं की मला नाही होते आई, कारण तू माझ्याबरोबर चल. मला कळत नाही त्यावेळी काय करावं. मी ना अशी उभीच राहते, तो येतोय तरी मी हलत नाही, तो स्पर्श करून जातो, मला हलता येत नाही. मला आई म्हणाली, का तिथे चालत होतास इथे आलास? आईने सांगितलं, काही हात उगारायचा नाहीये, तुझा आवाज ही तुझी ताकद आहे, वापर. आणि मी त्यावेळी ते केलं, थरथरत ते केलं मी. पण ती व्यक्ती समोर आली, मी त्याला हे सगळे प्रश्न जोरात विचारले. त्यानंतर त्या व्यक्तीला मी कधीच माझ्या शाळेच्या टायमिंगमध्ये पाहिलं नाही. सो ही ताकद मला वाटतं प्रत्येक मुलीने वापरली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या आवाजात, तुमच्यात खूप जास्त ताकद आहे. वा वा, व्हेरी वा. आता येणार आहे सरिताकडे. सरिता, तुला सुद्धा मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तू सुद्धा अभिनय क्षेत्रात आलीस,
तुला किती चॅलेंज वाटलं किंवा एखादा असा प्रसंग ज्याच्यावरती मात करून तू उभी राहिलीस? मला सांगायला आवडेल की सहनशक्ती ही स्त्रियांना मिळालेली आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीत भले आज आपण म्हणतो की स्त्रिया खूप स्ट्रॉंग झाल्यात, इंडिपेंडंट झाल्यात, त्या घरात जितकं काम करू शकतात तेवढंच त्या बाहेरही करतात म्हणजे करिअर वाईज. पण लग्न झाल्यानंतर मुलींनीच सासरी जायचं असतं. मी याच्या विरोधात डेफिनेटली नाही आहे, पण तिथे गेल्यानंतर काय काय मुलींना सहन करावं लागतं हे फक्त मुलीच जाणू शकतात जिथे त्यांची लग्न झाली आहे त्यांना. आत्ताच माझं 1.5 वर्षापूर्वी लग्न झालंय. पण ऍडजस्टमेंट डेफिनेटली दोन्ही साईडून असते. डेफिनेटली आपण ज्या घरात जातो तिथली पद्धती आपण घेतल्याच पाहिजेत. पण मी म्हणेन की ह्या गोष्टीवर मात करणं ही खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. आणि होपफुली माझे सासरचे सगळे बघतच असतील. 1.5 वर्ष झालंय आणि आय थिंक सक्सेसफुली मी इथेपर्यंत पोहोचली आहे. माझी खूप इच्छा होती. मी लग्नाच्या आधी माझ्या नवऱ्याला म्हटलं होतं की मला ना आईबाबांचं म्हणजे सासू सासऱ्यांच्या ची फ्रेंडशिप करायची आहे. मला जसे माझे आई बाबा आहेत तसं मला त्यांच्याशी हे मला फरक नाही दिसला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आय थिंक मी ते आता अनुभवतेय की सक्सेसफुली 1.5 वर्ष माझं झालंय. त्यामुळे त्याच्यावर मी स्त्री म्हणून मात केली आहे असं मी म्हणेन. क्या बात, वा 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 वा. आता वेळ आलेली आहे चित्रटवाडीच्या मनोरंजनाकडे वळण्याची. सुट्टीच्या दिवशी फिरायला निघालेलं आहे एक जोडपं आणि त्यांना भेटलाय एक अवली ड्रायव्हर. बघूयात काय घडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, सुरुची आडारकर आणि भाऊ कदम. वा वा वा. खरं सांगू का, माझा ना विश्वासच बसत नाहीये. आपण इतक्या रोमॅन्टिक ठिकाणी आलोय हनीमूनसाठी. आता मस्त पैकी ना तिकडे तळ्याकडे जाऊ, पाय पाण्यात टाकू आणि ना असं मस्त एकदम असं निवांत तिकडे. अरे देवा, रिएक्शन चुकते तुझी. इथं इश्श असं असायला पाहिजे. इश्श गेलं खड्ड्यात. पर्स, काय? माझी पर्स कुठे? कुठे तेच विचारतो. कुठे? हरवली. अगं अशी कशी हरवली? त्या पर्स मध्ये एवढे पैसे, क्रेडिट कार्ड आहे माझं त्याच्यामध्ये. अशी कशी हरवली तू? सॉरी, मला काय वाटतंय माहितीये का, आपण मगाशी ज्या पॉइंटवर गेलो होतो ना, इको पॉइंटवर. इको पॉइंटला जायलाच पाहिजे ना, तर मला इकोची वेळ येणार आहे. चला जरा लवकर पटपट मिळेल पर्स. ओ थांबा थांबा थांबा, ती टमटम आहे ना, आपण त्या टमटमनी जाऊया म्हणजे लवकर जाऊ. ते झोपलेत. ऐका ना, उठा ना प्लीज. उठतो चहा घेऊन जा. आंट्या, अहो काय बोलताय तुम्ही? अहो हे काय तुम्हाला चहावाली वाटते का दादा? हसताय काय? अहो चला ना लवकर. हा सॉरी ते काय, मला वाटलं मी घरीच झोपलोय. नाही, आम्हाला जरा ना इको पॉइंटला जायचंय लवकर. इको पॉइंटला जायचंय ना? मग कधी जा. आपण इकडे बोललो की तिकडं इको ऐकू येतो. हॅलो हॅलो हॅलो. नाही, इको ऐकायला नाही जायचंय आम्हाला. मी पर्स विसरले तिथे, ती घ्यायला जायचंय. काय? पर्स विसरला? कशी काय? चूक झाली आता. चला तुम्ही, चला जरा लवकर. नाही कुठल्या कलरची होती? गुलाबी रंगाची. अरे देवा, मा अवघड आहे. म्हणजे काय? गुलाबी कलर मला आवडत नाही म्हणून म्हटलं अवघड आहे. बघा, तुम्ही तर्क काढत बसू नका. तुम्ही लवकर चला. चला, जशी तुमची इच्छा. चला. चल गे टमटम रूपमती, जायचं का नाही? नंतर तुम्ही गाडीशी बोलता का? म्हणजे बोलायला पाहिजे, नाही तर रुसती ती. अहो झाडावर आदळून डोकं फोडून घेती. तुम्ही गाडी नीट चालवा ना. झाडावर कशाला आदळेल मग? अहो ते का आपल्या हातात असतं का? हे स्टिअरिंग त्या वरच्याच्या हातात असतं. मग तो जसा चालवल तशी गाडी वळती. खरंय. मग चला 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 बसा. चला चला. दादा, तुमच्या टमटमला सीट नाहीत का बसायला मागं? नाही, ही गाडी आम्ही प्रचाराला वापरतो ना, त्यामुळे लोक उभीच राहतात तिथे. तुम्ही चला ना लवकर. बोलतोय मग. चला चला. ते चालू होते चालू आहे. घाटातनं नीट चालवाल ना गाडी तुम्ही? काय नाही काय नीट चालवा ना गाडी. तुम्हाला झोप येते का? 3 रात्र झोपलो नाही मी.
का नाही झोपला? अहो 4 पोरं आहेत माझ्या घरी, लय धिंगाणा चालतो माहितीये का. तरी पण 4 पोरं झाली. अहो ते काय आपल्या हातात असतं का. अहो पण आज समोर एवढा मोठा घाट दिसतोय, तुम्ही कशी चालवालो गाडी अहो झोपेत? तुम्ही टेन्शनच घेऊ नका ना, रस्ता पाट आहे वा. रूपमतीला. अयो, मग या स्टेअरिंग वर माकड जरी बसलं ना तरी रूपमती तुम्हाला जागेवर पोचवेल. आता कोण बसलं मी? हा माकड. हो काय बोलताय तुम्ही. गाडी थांबवतो. हा. कुठे विचारा ना. उशीर होतोय ग. हो दादा, ते बोलतायत. दादा, हो दादा. अहो, काय झोपला का तिथं? अरे, नाही झोपलो नाही हो, मग ध्यान लागलं. ध्यान लागलं. अहो स्किट मध्ये लावा ना जरा ध्यान. मग या. काय आहे, हा. हा नारळ का दिला माहितीये का. घाटातून ज्या गाड्या जातात ना त्या प्रत्येक गाडीनं कंपल्सरी एक नारळ तिथं व्हायला पाहिजे, कारण ते चंगळ बाबा आहेत. चंगळ बाबा म्हणजे ह्या इथून गाड्या जातात ना घाटातून चंगळ करायला, त्यांना कंपल्सरी नारळ देणं. अहो दादा, पण आपण काय चंगळ करायला चाललोय का सांगा. मग तुम्ही कशाला चालला होता. चंगळ करायला तर चालला होता. हा तुम्ही नारळ दिला नसणार त्यामुळे तुमची पर्स सापडत नाही. मग नशीब आईवडिलांची पुण्याई पर्स वरती निभावलं. मग बरोबर आहे तुमचं. चंगळ बाबा, लवकरात लवकर माझी पर्स सापडू दे. मी नारळाचं तोरण करून बांधेन तुझ्या मंदिरात. हो काय बोलताय, काय कळतं का तुम्हाला. नारळ तोरण काय, चंगळ बाबाला तोरण आवडत नाही. नाही का? मग तुम्ही एक काम करा, 2 किलो मलाई पेढे मलाही द्या. हे आपलं माझ्याकडे द्या, मी वाहीन. मलाई पेढे जाम आवडतात मला. चालेल चालेल, आम्ही देऊ. आम्ही नक्की देऊ. चंगळ बाबा माझी पर्स सापडू दे लवकरात लवकर. माझे सगळे दागिने आहेत त्याच्यात. काय दागिने त्यात आहेत? तू का सगळे दागिने आणले पण? कारण तुम्ही म्हणाला होतात ना असे गळ्यात घालून फिरू नको, चोर बीर फिरतात म्हणून, तर मग मी पर्स मध्ये ठेवले ते. अगं मग तुला घालायचंच नव्हतं दागिने, तर आणलं कशाला? सेल्फी मध्ये नको का दागिने दिसायला म्हणून घालण्यासाठी आणले होते मी. आता पर्स जर सापडलं तर केवढ्याला पडेल सेल्फी ती आपल्याला. हा केवढ्याला पडेल सेल्फी? तुम्ही तर बोलूच नका मला. ते दागिने काय तुम्ही दिलेले नव्हते, ते माझ्या आई बाबांनी दिले होते. ते आई बाबांनी देहावर घातले होते लग्नाच्या वेळेला. लग्नाच्या वेळेला देहावर घातलं म्हणे. बघा बघा काय म्हणते बघा. अहो थांबा, नका ना माझ्या झोपेचं का खोबरं करताय तुम्ही. अहो, झोपेचं काय बोलता तुम्ही? दागिने एवढे मोठे तिकडे ठेवले तुला. हे बघा तुमचं कसं आहे ना, तुम्ही लोक भौतिक सुखात अडकलाय. बहुतेक नाही, भौतिक सुखात. मग कसं आहे, देह आणि देव याच्यामधलं ते काढलं तर काय उरतं, हवं. दादा तुम्ही गाडी स्टार्ट करा आणि स्पीड वाढवा जरा. अहो नाही वाढवणार ती. असं काय करताय रूपमध्ये. काय कुठं होतो मी. देव हवा. देव हवा नाही, देह आणि देव याच्यामधलं ते काढलं तर काय उरतं, हवा. मग तुम्ही काय करता, हे हवंय मला, हे हवंय मला. त्याच्यामुळं आपल्याला दुःख येतं. तुमच्यातली हवची भावना मिटली की आपल्याला परमेश्वर भेटतो. खरंय. हो दादा, तुम्हाला भेटला का परमेश्वर? हा भेटतो म्हणजे मला रोज भेटतो. मी बायकोचं तोंड बघितलं का मला देवच आठवतो. तसंच आहे, बायकोचं तोंड बघितलं देवच आठवतो. बघा काय बोलतायत. काय? हो दादा, हा पुढचा लेफ्ट आहे ना, तो तुम्ही घ्या. मी तुम्हाला मार्ग सांगतो. अहो मार्ग दाखवणारा तो आहे. आपण डोळे मिटून फक्त विश्वास ठेवायचा त्याच्यावर. हो दादा, अहो तुम्ही डोळे मिटू नका. हो आमच्यावर डोळे मिटायची पाळी. चला जरा स्पीड वाढवा. चला खूप दूर जायचंय आपल्याला. चला. अहो दूर जाण्यासाठी गती वाढवली ना का दुर्गती येते. म्हणजे फास्ट धावणारा, फास्ट चालणारा त्याला ठेच लागते, कारण तो लांब बघतो.
आणि स्लो चालणारा म्हणजे हळू चालणारा त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला जमीन दिसते. मग लांब बघणाराला? त्याला जमीन दिसत नाही, लांब असते ना. दादा तुम्ही जरा स्पीड वाढवा ना तर आम्हाला चुना लागेल. अरे सांगायला पाहिजे तर आहे आपल्याकडे. काय चुना पाहिजे होतं ना तू. म्हणजे आयुष्याला चुना लागल हो आमच्या आयुष्याला. हा ऐकलं काय करायचं हे बायकोचं. हॅलो, हा बोल काय. हा तिकडे चाललो इको पॉइंटला, पॅसेंजर आहेत, परत हरवली तिची. अगं माझ्या मारायला नाही चाल, खरं सांगते तर ऐकत जा ना तू. प्रत्येक वेळे काय सांगावं लागतं का तुला? ओरडून काय बोलती? आता डोकं फिरू नको माझं ना, त्या गाडी सकट दरीत उडी टाकीन. नाही टाकली हळू बोला ना. काय आता तू ना जेवण काय केलंय? हिला वांगी वांगी खाऊन खाऊन ना मला सगळीकडे वांगीच दिसायला लागली. नाही तर काय, हा बघ एक वांगा. हा चल, मी नाही घरी येणार जेवायला, मी बाहेर जेवतो. चल ठेव. तुम्ही चला ना. हो दादा स्टेरिंग. थांबा मी जरा गाडी थांबवतो. थांबा गाडी. भूक लागली, भूक खाऊया आणि मग जाऊया. दादा आपण तिकडे गेलो ना की मग तुम्ही खा. हा काय कशासाठी कमवायचं? पोटासाठीच ना. अहो हे सुद्धा खाल्लं नाही तर पोट काय कामाचं? हा काय बोलताय? मगापासून तुम्ही आम्हाला एवढं तत्वज्ञान सांगता आणि तुम्ही गाडी चालवताना फोनवर काय बोलता? हात सोडता पुन्हा. हळू बोला. बंद आहे ना आता. आता काय पकडले का ते? बंद आहे का नाही? आणि हे बघा बायको समोर सगळी तत्वज्ञान फेल ठरत. माझं ऐका, तुम्ही गाडीतच बसा, मी जरा खाऊन येतो. लय भूक लागली. अहो तुम्ही आता टाइमपास करू नका दादा. काय झालं? ही रुसली ना. डिझेल पाहिजे ना तुला. मग डिझेल नको का खायला? तुम्ही एक काम कर ना, हे थोडं पुढे गेले की आलं बघा ते इको पॉइंट. धक्का मारा लगेच. काय काय चला. काय विनोद आहे? धक्का मारा म्हटलं, धक्काच मारलाय तू. मस्त टायमिंग मस्त आहे तुमची. शिका जरा टायमिंग. चला दादा चला चला. आम्ही आता धक्का मारू का? मग धक्का मारायला लागेल ना, त्याशिवाय कशी. चल चल चल. आला आला आला. थांबा थांबा. आला आला आला. ते बघा आला इको पॉइंट. अय्या माझी पर्स मिळाली. वा 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 वा. बघ सगळं का बघ. वा 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 वा. देव पावला म्हणायचं. अरे देवा. काय झालं? मी बहुतेक ना त्या पॉइंटला माझा फोन विसरले. तू बावळट आहेस का तू? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा काय तुला कळतं म्हणता नाही? काय तिकडे कसा फोन विसरतो आता? सॉरी काय सॉरी काय सॉरी? आता काय करायचं मग? आता कळतंय अक्कल बेअक्कल कुठली? आता काय करायचं काय मग आता? जायचं तिकडे परत. मी काय म्हणतो, मी सोडू का तुम्हाला? हा प्लीज प्लीज आम्हाला जरा सोडता का तिथपर्यंत? चला ना. दादा आता सगळं पुन्हा करायचं का? मग सगळं पुन्हा करावं लागेल पहिल्यापासून. नारळ अगरबत्ती सगळं. धक्का पण मारावा लागेल का? धक्का मारावं लागेल ना, पंपावर गेली पाहिजे ना. धक्का मारा चला. विसर पर्स विसर. आणि मग चला त्या पिक्चरच्या पॉइंटवर. आता येणार आहे अमृता तुझ्याकडे. खर तर मिसेस मुख्यमंत्री या सिरियलमुळे तू घराघरात पोहोचलेली आहेस आणि जबाबदारी होती तुझ्यावरती, कारण मोठी सिरियल, झी मराठीची सिरियल. मग तुझ्यासाठी किती चॅलेंज होतं या सिरियलमध्ये काम करण्याचं? माझ्या आयुष्यात चॅलेंज म्हटलं तर माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. बर. घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. कारण वडील आमचे, माझे डॅडी हे गावाकडचे असल्यामुळे, मी आहे कोल्हापूरची,
त्यामुळे घरच्यांचं आमच्या असं होतं की आपण ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला काही आयडिया नाही आहे, तू त्या फील्डमध्ये जाणार, तुझ्या ओळखीचं कोणी नाही आहे. आणि खरंच माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं. मी एकटीच्या बळावर आणि माझ्या आईच्या सपोर्टनी, माझ्या बहिणीच्या सपोर्टनी, अशा 2 स्त्रिया या खंबीरपणे माझ्या पाठीशी नेहमी ह्या उभ्या होत्या. आणि तसंच करत 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 नशिबाने मला मिसेस मुख्यमंत्री मिळाली. त्याच्या आधी मी एक छोटीशी 2-3 कामं केली, पण मोठं काम म्हटलं तर झी मराठीनी मला दिलं. पण मुलीला झी मराठीवर बघितलं, ते पण सुमी आहे बाबा टायटल. या बात आहे, माझी पोरगी आहे असं सगळ्यांना सांगतात. वा, आता मला यायचं आहे भक्तीकडे. खरं तर भक्ती अनेक वर्षे काम करते आहे, पण मॅडी म्हणून ती आता ठसली आहे सगळ्यांच्या मनावरती. खरं तर स्त्रियांमध्ये मॅड स्वतःला म्हणवून घेणं आणि सगळ्यांच्या समोर ते सिद्ध करणं की मी वेडी आहे, हेच मला वाटतं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. आणि ते तू स्वीकारलंस, कारण ते पात्र तसं सोपं नव्हतं. काय मॅडी हे वेडी असं कॅरेक्टर नाहीये. मॅडी हे इनोसन्स आहे तिच्यामध्ये भरपूर भरलेला. आणि तिला स्वतःवर तिचं इतकं प्रेम आहे की काही घडलं जरी तिच्या आयुष्यामध्ये तरी तिला त्याचा काही फरक पडत नाही. तिने आनंदी राहायचं आयुष्यात, ते ठरवलेलं. सीन आल्यावर असं वाटतं की हा हे काय असं, हे असं खरंच कोणी वागतं का? म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की अवघड सीन असतात, तर ते लिहूनच असे खूप अवघड खरं तर येत असतात की ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी ते प्रेझेंट करणे. म्हणजे आता एक सीन मला असाच आठवतोय, सुरुवातीला माझ्या मनात चाललेलं असतं की मी गिरीश सरांच्या प्रेमात पडली असं, आणि तेही माझ्या प्रेमात पडलेत असं माझा गैरसमज झालेला असतो. आणि मग आसावरी ताई आम्हाला म्हणते की तुम्ही आमच्या घरी जोडीनी जेवायला या. आणि मग गिरीश सरांना डाऊट येतो की काहीतरी मॅडीनी घोळ घातलाय, काहीतरी आसावरीला काहीतरी विचित्र सांगितलंय. आणि मग ते म्हणतात की आपल्याला दोघांना जोडींनी जोडे खायला बोलवले. तर बघत असेल तर मॅडीला खायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जोडे हा कुठला तरी खायचाच पदार्थ आहे. मला ते कळतच नाही की जोडे म्हणजे जोडे. बरं, भक्ती म्हणून मला हे माहितीये की जोडे म्हणजे मारायचे खायचे जोडे असतात. पण मला ते इतकं कन्व्हिन्सिंगली करायचं होतं की जोडे हा कुठला तरी खायचा पदार्थ आहे आणि मला तो खायचा आहे. आमचे अजय मयेकर सर किंवा ही सगळी आमची टीम आहे, त्यांनी मला नेहमी सांगतात की तू स्वतः विश्वास ठेव त्या कॅरेक्टरवरती, ती जे काय बोलते त्या इनोसन्सवरती विश्वास ठेव आणि ते कर. मला खरं तर सांगायचं, कॉमेडी हे करणं माझ्यासाठीच खूप चॅलेंजिंग आहे. पण तो मॅडीचा स्पेशल सीन असतो. मॅडी त्या सीनमध्ये काहीतरी करतेच, हे असं माझे सीन असतात ते लिहून येतात. वा 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 वा. आता मी येणार आहे संजीवनी यांच्याकडे. प्रज्ञा, मॅडी नंतर प्रज्ञा पण घराघरात आता फेमस आहेत आणि मागेही एकदा आपण त्या विषयावरती बोललो. पण तुमचा जो दरारा आहे, प्रज्ञा म्हणून जो दरारा आहे, तो दरारा नवरात्रीत सुद्धा दिसतो का, असं दांड्या वगैरे खेळताना? हो, खूप दिसतो. कारण मला नाचायची आवड खूप आहे. पण देवानी मला हात वेगळे दिलेत आणि पाय वेगळे दिले. त्यामुळे माझे पाय माझं म्हणणं ऐकत नाहीत. त्यामुळे पाय वेगळीकडे जातात आणि मी वेगळीकडे जाते. त्यामुळे मला नटायची खूप आवड आहे. त्यामुळे माझ्या गुजराती मैत्रिणी असताना नवरात्राचं व्हायचं की ते बोरिवलीला वगैरे जे खूप असे राऊंड्स वगैरे असतात, तर मला नटायचं असायचं आणि मग तिकीट काढून जायचंय. मग आता एवढा खर्च कसा करायचा? मग मी नवीन आयडिया काढली की एक पेन घ्यायचं आणि एक पॅड घ्यायचं आणि खूप नटायचं आणि आतमध्ये शिरायचं की त्यांना वाटतं तुम्ही जज आहात. आणि सगळ्या त्या मैदानामध्ये फिरायचं आणि असं फक्त असं वगैरे करायचं आणि निघायचं. तेव्हापासून मला 3 ठिकाणी ते ओळखायला लागले होते आणि 3 वर्षानंतर त्यांनी मला बॅन केलं यायला. तो दरारा मी तेव्हापासून कायम ठेवलाय. म्हणजे वा वा वा. म्हणजे ते जत्रेमध्ये बघा ते अनाऊन्स करतात, फेक पोलिसांपासून सावध राहा, फेक पोलिसांपासून सावध राहा. तसं यांचं झाल्यापासून ते ना अनाऊन्स करत असेल, फेक जज पासून सावध राहा, घाऱ्या डोळ्याची महिला फेक जज असते, हातामध्ये बॅड घेऊन येते. असं ते मग सगळंच टेन्शन, हीच आहे ती घाऱ्या डोळ्याची महिला वगैरे, असं लोकांचं व्हायला पण लागलं असेल. तर मंडळी, सुरू आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि आज सुद्धा तुम्हाला लेडीज हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. वळूयात आजच्या प्रहसनाकडे. मंडळी, बहीण भावाला राखी बांधते ती गुंडांपासून रक्षण करण्यासाठी. पण बहिणींनी जर एखाद्या गुंडाबरोबर लग्न ठरवलं तर मग भावानी काय करायचं? रक्षण कुणापासून कुणाचं करायचं? अशीच एक बहीण आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन आलेली आहे भावाच्या घरी. बघूयात मग आता काय घडणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सरिता मेहेंदळे, स्नेहलता तावडे आणि उमेश जगताप.
पुरुषाचं गाणं आहे, तुम्ही का म्हणताय? ते रुसले आहेत ना, आणि बाईवर गाणं मिळालं नाही ना तुला, म्हणून मी म्हटलं. आणि माझं पाठांतर त्यांच्यापेक्षा खूप चांगलं आहे. हॅलो, हा बोल, काय सांगतेस? कधी? अरे देवा, अगं फोन आलाय मला, एवढा घाम आलाय, विचार तरी काय आहे ते. इश्श, तुमच्या घामाचं तर काय सांगूच नका. ते की नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय? स्किट सुरू झालं की तुम्हाला घाम येतो ना. स्किटचा घाम नाही हा. मग माझी बहीण. बहीण? अरे गेली यांची सख्खी बहीण, गेली यांची सख्खी बहीण गेली. बस, गेली नाही ती, पूर्ण ऐकून घे. मग येते ती. हे तर त्यापेक्षा बी भयंकर आहे. अरे येते यांची सख्खी बहीण येते, अरे येते यांची सख्खी बहीण येते. ती येते म्हणून मी घाबरलो नाही. मग तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन येते इकडं. मग दादा 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 आली 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 आली. दादा मी आले. लय मोठा तीर मारून आली आहे ना. अगं बोलायला जागा सोडली नाही आहेस तू. अगं मग बरं आहे ना वहिनी, तसंही तू तोंड उघडलास ना की नुसती आग चौकत असतेस. मग माझ्या दादाकडे त्या आगीमुळे ना नुसता कोळसा झाला त्याचा. सरू, आवरा स्वतःला. लय बोलायला लागली आहेस तू. मी काय बोलत नाही तर वाचा वाचा बोलायला लागली आहे ही पोरगी. अहो ती घरच्यांना न सांगता आली आहे, आणि हा कोण मावाली घेऊन आली आहे ती. जरा इज्जत से बात करने का समझा क्या है? मावाली बिवाली क्या है सब यार? यार प्लीज ना यार, तू एवढं डिटेलिंग केलं ना की आमच्याकडून पण अपेक्षा वाटतात. मग तिकडून आवाज सुरू होतो लगेच. ए बहिणी, तुझ्याला मवाली म्हणतेस ना, त्याच्या आयुष्याची कवाली गाणार आहे मी. मच्छर काय मारताय? कवाली गाते ती. हे बघ बहिणी, या घराचा ना जावई होणार आहे तो. प्रेम आहे माझं त्याच्यावर. याच्यावर प्रेम आहे? ए बहिणी, तू माझ्या जानूला काही बोलू नको, सांगून ठेवते. तो कारकून मुलगा निवडला होता, त्याला कशाला नकार दिलास? तो दादा, तो माणूस तरी होता का? म्हणजे तो माणूस नव्हता? अगं तो माणूस नव्हता. अरे दादा, म्हणजे तसं नाही, म्हणजे किती बोरिंग होता तो. कसा दिसायचा, ओल्ड फर्निचर. माझा जानू बघा कसा आहे, स्टायलिश. ओल्ड फर्निचर असला म्हणून काय झालं ग? हा, तुझ्या भावाबरोबर पण संसार करतच आहे ना मी. एक मिनिट, तू हिला समजवतेस का मला ओल्ड फर्निचर म्हणतेस? कुठं काय? अहो मी तिला समजवते हाय. समजवतेस ना? व्हेरी गुड, मस्त. बोल बोल, असंच बोल. काय गो, या लोफर बरोबर लग्न करणार आहेस का? असू द्या, लोफर हमसफर आहे माझा तो आता. आणि लोक काय बोलतात ते मला काय करायचंय? मला आवडलाय तो. आवडायला काय मोबाईल मधला ऍप आहे काय? आवडला, डाउनलोड केला? हा, मोबाईल मधला ऍप नाही आहे, गोरीला ग्लास आहे माझा, गोरीला. या गोरीला काय क्लासच नाही आहे. आमचा पण गोरीला आहे. ग्लास हा तेच ते. जरा सुद्धा स्क्रॅच येऊ द्यायचा नाही माझ्यावर. अगे या गोरीला ग्लासला पण इथं आपल्या घरात कशाला आणलंय? कशाला आणले म्हणजे? कुठे जाणार मी? घरच्यांना सुद्धा आमचं लग्न मान्य नाहीये, ह्याच्या घरच्यांना सुद्धा लग्न मान्य नाहीये, आणि म्हणे कुठे जाणार? अगं बाई, असं काय करतात ग याच्या घरचे? अगं याच्या घरचे ना लई वेगळंच काम करतात. हा वहिनी, म्हणजे तुझ्याच भाषेत सांगायचं झालं ना तर लई मोठे गुंड आहेत, याच्यापेक्षा पण मोठे. म्हणजे मारामारी करणं, मर्डर करणं हा तर त्यांच्या डाव्या हातचं मळ आहे. थोडे दिवस तुम्ही आम्हाला आसरा द्या. अरे देवा, ते म्हणजे तुमच्या मागावर आहेत, म्हणजे इथं येणार. देवा वाचव रे, देवा वाचव. बघा, तरी सांगत होते मी तुम्हाला, या पोरीची लक्षणं ठीक दिसत नाहीत. लोकांना पिक्चर मधले हिरो आवडतात, हिला कोण आवडतो तर विलन आवडतो. लोक म्हणतात गोविंदा किती भारी दिसतो आहे, आणि ही काय म्हणते शक्ती कपूर लय भारी दिसतो आहे. आऊ ललिता.
स्नेहलता. दादा दादा तू तू काळजी नको करू, तू नको घाबरू. जानू हाय ना आपला, सगळं बघून घेईल. हो ना जानू? अरे भाई टेंशन नहीं लेने का, अपन है ना, अपन किसी को भी मार सकता है, समझा क्या? इसके लिए कुछ भी कर सकता है. वो बस अपन अपने बाप को नहीं मार सकता, वो अपने वसूल में नहीं ना. वसूल नहीं होता भाई, उसको उसूल बोलते. वसूल ही होता है, वसूल होता है. अरे जानू तू कशाला काळजी करतोस, टेन्शन घेऊ नको. तुझ्या बापाला ना माझा भाऊ मारल. कोण? हा भाऊ? हा तुझा जो भाऊ आहे ना, तू साधी मच्छर मारताना पण सॉरी हा असं म्हणत मच्छर मारतो, तो काय याच्या बापाला मारणार हाय? हे बघ वहिनी, माझ्या दादावर ना पूर्ण विश्वास आहे. मर्डर करल तो माझ्यासाठी. नाही 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 नाही. अगं तुला एवढं शिकवलं का? ह्याच्यासाठी शिकवलं का? शिकवलं मतलब जानू तू बहुत ऐसा पढ़ी है क्या? क्या पढ़ी क्या तू? इतना बताया नहीं मेरे को कभी. IIT. IIT म्हणजे? ITI. ITI म्हणतात त्याला, पण त्याच्यात बी नापास झाली आहे. वहिनी ए, तू काय पडे आहे? तू PMT म्हणजे पाकिट मारण्यात तरबेज. दादा तुला माहितीये का, आम्ही एकदा ना थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेलो होतो. तिथं ना मला कोल्ड्रिंक हवं होतं, तर त्याने ना माझ्यासाठी एकाचं पाकिट मारलं. तर फक्त कोल्ड्रिंक पुरते पैसे घेतले आणि बाकीचे पैसे ना पाकिटाचा कोट्या माणसाला परत केले. इतका प्रामाणिक आहे माझा जानू. म्हणजे लागतील तेवढेच घ्यायचे आणि बाकीचे परत करून द्यायचे. लय भारी स्टाईल आहे, मला लय आवडली. मी प्रेमातच पडले त्याच्या. अगं प्रेमात पडणं आणि चिखलात पडणं यातला फरक कळत नाही का ग तुला? मी पडले ते प्रेमात, तुम्ही पडलात ते चिखलात. वा वा, क्या बात आहे, मस्त. तुम्हाला चिकल म्हणते. वहिनी तुला काय माहितीये का खरं प्रेम काय असतं ते? मला तिच्यावर खरं प्रेम काय असतं ते, प्रेमाचे चटके अजून सहन करते मी. या बहिणीवर एवढं प्रेम केलं, एवढं कर्ज काढलं, तिला शिकायला लांब पाठवलं. कुठं पाठवलं? शिमलाला पाठवलं. कशाला शिमलाला पाठवलं? हे बघ, तू एकटी इथं थांब, त्याला पाठव. दादा 2 जिस्म एक जहान आहोत ना आम्ही. काय चाललंय हे बघ, राहायचं असेल तू एकटीत राहा आणि ह्याला पाठव. होई नाही, दोघांनी पण इकडून जायचं. होई काय होई? माझ्या भावाचं घर आहे. काय भावाचं घर आहे का? धर्मशाला आहे काय? कोणी बी यावं नाही इकडे राहावं. दोघं पण इकडून निघा. हे बघ, माझा अधिकार आहे या घरावर. भेंडी पोलीस आहे, जानू भेंडी. पोलीस आया. हा माणूस इथेच लपलाय का? मोबाईल स्विच ऑफ झालाय तुमचा. हा माणूस इथेच लपलाय का? नाही. काय केलंय त्याने? अहो शहरातल्या छल्ल्यानी ज्वेलर्स मधला हिऱ्यांचा हार चोरलाय त्यांनी. छल्ल्यानी काय नेले त्यांनी? छल्ला आणि नाही ग, छल्लाने ज्वेलर्स करून हिऱ्याचा हार चोरलाय त्यानं. सापडला तर नक्कीच सांगा. साहब सुनो साहब, मेरे पास हार नहीं है साहब. इथे लपलायस का तू? साहेब हार त्यांच्या गळ्यात आहे. गल्ल्यात? गावाले? वहिनी साहब देखा क्या इसके गले में हार है साहब गले में इसके हार है, मतलब ये चोर है ना साहब. जानू काय बोलतोयस तू? कौन जानू किसका जानू? साहब मैं क्या बोल रहा हूँ, अरे मैं कुछ जानू बिनू नहीं, ये लड़की मेरे को प्यार में फंसा रही है साहब इसने मेरे को बताया चोरी करने के लिए साहब. ये चोर है, इसको पकड़ो साहब. पोलीस दादा, काय चाललंय? दादा पोलीस तुम्हाला सांगतो. हे बघा, हा माणूस आहे ना खोटं बोलतोय. या माणसाने हार चोरलाय आणि हिच्या गळ्यात घातलाय. हो. ह्यानं हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय, फसवलंय. तुम्ही ह्याला अटक करा. दे का हार काढून दे. चल दे. हो निघाला तर देते. दे ना. निघतच नाहीये रे. तसंही स्किट संपतंय ना. पाठीमागे देतो, विंगी देतो पाठीमागे. बघितलंस, तू या असल्या पोराबरोबर लग्न केलं असतं ना तर आयुष्यभर गुन्हेगार म्हणून जगावं लागलं असतं तुला. प्रेम करणं गुन्हा नाही, पण गुन्हेगारावर प्रेम करणं हा लय मोठा गुन्हा आहे. बरोबर आहे तुझं दादा, चुकलंच माझं.
आता तुम्ही म्हणाल त्या पोराशी लग्न करायला तयार आहे मी. कारकूनचं लग्न नाही झालं याचं. वहिनी. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चल चहा कर. हा चहा. साखर संपली आहे. जा साखर घेऊन ये. पाकिट कुठे आहे? पाकिट कुठे? पाकिट त्यानं मारलं काय? जा. हको बाई, माझ्या जानून पाकिट मारलं दादाचं. लय तरबेज आहे तू पाकिट मारण्यात. दादाला कळलं पण नाही, वहिनी तुला पण नाही कळलं. अगं गुड्डे काय बोलतोयस तू? एवढं कौतुकाला का सांगालीस? अगं त्या पाकिटात माझं एटीएम आहे. एटीएम तिकडे असतं, कार्ड पाकिटात असतं. कार्ड मला पिन नंबर पण लिहिलाय मी. जा, पोलीस दादा. हॅलो 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 हॅलो. हा एक काम कर, रिमोट आपट जरा, मग लागेल टीव्ही. काय छोटं दिसतंय? अगं मग तू टीव्हीच्या जवळ बस ना. हे डोळे दुखतात, मग गॉगल लाव. काय तू मधी बसलीस तर बाकीच्यांना काही दिसत नाहीये? मग बंद करा आणि झोपा. काय झालं, कुणाला ओरडताय एवढं? कोणाला ओरडायची सोय आहे का? कोण ऐकतं का हल्ली आपलं? साधा आमचा टीव्ही पण ऐकत नाही, बाकीचं तर सोडा. वहिनी तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. आता घरात फक्त तुमचाच आवाज चालणार. व्योम इनोव्हेशन घेऊन येत आहे व्योम व्हॉइस कमांड टीव्ही, जो तुमच्या व्हॉइस कमांड वर चालेल, ज्यात आहे वाईड विविंग अँगल, जो अगदी 24 इंचांपासून 65 इंचांपर्यंत उपलब्ध आहे. व्योम टीव्ही अगदी आपल्या घरच्या सारखा. तर आता घरात फक्त तुमचाच आवाज चालणार. लेडीज जिंदाबाद. गायत्रीकडे आता येणार आहे. असं आयुष्यात कधी वाटलं की यस, हे आपल्यासाठी चॅलेंज आहे आणि आपल्याला ते करून दाखवायचं? मी जिथे राहायचे आमच्या सोसायटीमध्ये पण ऑलमोस्ट मी आणि माझ्या समोर एक मुलगी राहायची, ती सोडल्यास बाकी सगळी मुलं होती. त्याच्यानंतर मी जसं मोठी झाले तसं मी खूप ट्रेकिंग करायला लागले आणि तिथेही माझा असं जास्त करून एक पोरांचा ग्रुप होता. त्याच्यामुळे अशी अरे वंटा अशी होते मी. आणि ही जी मी काय आत्ता वागते हे खूप मला कल्चर करावं लागले. दिस व्हेरी कल्चर्ड की एक असं म्हणजे एक छान एक असं प्रेझेंट व्हायचं, एक नीट वागायचं, असे बिसे पाय ठेवून असा नाही ठेवायचा पाय वगैरे. हे सगळं मी हे अक्वायर्ड स्किल आहे माझं. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो, पहिला दिवस शूटिंगचा तुला पातेरेचा. आणि पहिला शॉट असा होता की आमच्या चाळीतून मी अशी चालत जाते आणि आमच्या घरात एंटर करते. मी निघाले चालत आणि सरांनी मध्येच कट केलं. मला वाटलं काय आता आपण चालण्यातही चुकतोय. आधी काही आपण असे चाललो सिरियल कशी चालायची. तर सर म्हणाले, गायत्री थोडस एखाद्या स्त्रीसारखं तुला चालता येईल का ग? तू एक ती अशी कशी चालली होती जरा दाखव. साधारण मी अशी चालत होते. आय एम नॉट एक्झॅजरेटिंग. तुम्ही आजही गिरीश मोहितेंना विचारू शकता की मी अशी चालत गेले होते पहिल्या दिवशी सेटवरती. आणि फ्रॉम दॅट टू नाव आय कॅन वॉक दिस वे. माझ्यासाठी ह्या क्षेत्रात याच्या आधी मेकअप म्हणजे लिप बाम लावणं किंवा फार म्हणजे डोक्यावरनं पाणी म्हणजे लिपस्टिक लावून गेले. आणि ते म्हणजे ओठांचा असा एक चंबू व्हायचा जेव्हा मी लिपस्टिक लावायचे. कॉलेजमध्ये असे डेज वगैरे असतात तेव्हा कधीतरी मी मैत्रिणींचं बघून लिपस्टिक लावून गेले तर असं एक अशीच बोलायचे. फ्रॉम दॅट कट टू मी आता माझा मेकअप करू शकते इज अ व्हेरी बिग अचीवमेंट फॉर मी. आणि दिस वॉज इंडीड अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर मी, कारण मी कधीच काहीच केलेलं नव्हतं. आणि आता मी थोडी प्रो होतीये करण्यामध्ये. वा 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 वा. पण आज मृणालजी आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या आपल्यासाठी एक सुंदर कविता सादर करणार आहेत. मी विनंती करतो कृपया तुम्ही मध्यवर्ती येऊन सादर करावे. ओके. एक बाई लगबगिनी पूजेसाठी आली. एक बाई लगबगिनी पूजेसाठी आली. भक्ती भावानी वडाला चक्रा मारू लागली. वडदेवा वडदेवा पूजा पदरात घे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे. आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? काही म्हण बाई, तुला खरंच मानलं पाहिजे. काय करणार वडदादा, काय करणार वडदादा? खूप विचार केला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली.
म्हणून माय मला तुझी खूपच दया आली. बाई म्हणते वडदेवा वडदेवा तसं काहीच नाही. वडदेवा वडदेवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला. पण माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही. अरे बापरे. तुम्हीच सांगा बडदादा आईचं मन मोडायचं का? हा तुम्हीच सांगा बडदादा आईचं मन मोडू का? नशिबानं मिळालेलं असलं माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडांनी पण गडगडाटी हास्य केलं. आणि वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. मंडळी, आज खूप छान वाटतंय की मृणाल कुलकर्णी आज आपल्या बरोबर आहेत. वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही रमाबाई पेशव्यांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर केलं ते कायमचं. रमा ही भूमिका वठवत ते रमा माधव हा सिनेमा दिग्दर्शित करण्यापर्यंतचा हा प्रवास अभिनंदनीय होता. जाहिरात क्षेत्रातला पहिला प्रसिद्ध मराठी चेहरा बनलेल्या आपल्या लाडक्या या अवंतिकेला म्हणजेच मृणालजी कुलकर्णी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांच्यातर्फे मिळत आहे एक गिफ्ट वाउचर, ज्यामधून तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आवडीचं ज्वेलरी कलेक्शन येत्या सणासुदीच्या काळात. पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड 1832 पासूनचा वारसा असलेली सुवर्ण पेढी. सत्तेचं राजकारण जोर धरणार, कोण प्याद कोण वजीर कोण किंग मेकर ठरणार. कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती एकमेकासमोर उभा ठाकणार. जेव्हा नात्यांमध्येच खुर्चीसाठी डाव रंगणार. अरे हवा तर या मंचावरतीही होते, पण तिथं मात्र धुरळा उडणार. पाहायला विसरू नका वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर धुरळा 25 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. तर मंडळी, खूप छान वाटलं की आपल्या विनंतीला मान देऊन गेल्या 3 भागांमध्ये हे पाहुणे आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आत्तापुरतं मी थांबतोय. भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.